खरंच का आज बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार का? राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न साधारणतः 1 ते 1.5 महिना झालं हप्ता कधी मिळणार अशी शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. आणि दररोज असं देखील सांगण्यामध्ये येत आहे की आज हप्ता येणार, उद्या हप्ता येणार, काल हप्ता जमा झाला, आज हप्ता जमा झाला. परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही. त्यामुळे आता सध्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. कारण की हप्ता जमा झाला असं दररोज सांगण्यामध्ये येत असलं तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही. आता या ठिकाणी नेमका हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे पैसे आम्हाला मिळणार का नाही, का योजना बंद झाली, असे देखील बरेच प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत होते. परंतु आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. हप्ता वाटप करण्यासाठी थोडाफार उशीर झाला असला तरी अखेरकार आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा आधार या ठिकाणी मिळत आहे. आता सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असते. त्यामुळे शेतकऱ्यांची देखील अशी मागणी होती की लवकरात लवकर आमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा करण्यामध्ये यावा. शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे. आता शेतकऱ्यांची ही जी मागणी आहे ती सरकारच्या लक्षामध्ये आली असून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यामध्ये आली असून आता हप्ता वितरणाची प्रक्रिया ही राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये येत आहे. आता नुकताच पीएम किसान योजनेचा हप्ता म्हणजेच की केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला. आता पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच साधारणतः 5 ते 10 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता हा वितरित केला जात असतो. कारण की पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजनेची घोषणा करण्यामध्ये आली आहे. परंतु यावेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर बरेच दिवस उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा झाला नव्हता. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण या ठिकाणी निर्माण झाले होते. परंतु आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वाटप करण्यासाठी काही तांत्रिक अडचणीमुळे राज्य सरकारला उशीर झाला असला तरी आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2,000 रुपयांचा हप्ता हा वितरित केला जाणार आहे. आणि याच संदर्भातील अतिशय महत्त्वाची दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर, 2,000 रुपये थेट खात्यावरती जमा होणार अशा पद्धतीची बातमी आहे. आता कशा पद्धतीने 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला जमा होणार, आज जमा होणार का, त्यानंतर कोणत्या वेळेला, किती वाजता हप्ता जमा होणार, याबद्दलची A to Z माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत 7 हप्ते जमा झाले असतील, जर पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा झाला असेल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर आता राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरित करण्यासंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. आता सविस्तर माहिती बघणार आहोत. A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता नमो शेतकरी योजनेमध्ये मिळणारे पैसे शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगाचे असतात. या पैशाने शेतकऱ्यांना शेतीचा खर्च भागवायला मदत होते.
प्रधानमंत्री किसान योजनेप्रमाणेच ही योजना देखील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या पैशाने शेतकरी बियाणे, खत आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर वस्तू देखील घेऊ शकतात। आता सध्या रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे देखील शेतकऱ्यांना सध्या पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। आता सरकार नमो शेतकरी योजनेसाठी खूप मोठी रक्कम देते, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल। त्यामुळे नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची ठरली आहे। 26 ऑक्टोबर 2023 रोजी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आणि त्यानंतर लहान व गरीब शेतकऱ्यांना याचा फायदा मिळत आहे। नियमितपणे हप्ते या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असून आतापर्यंत 7 हप्ते पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असून आता 8वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे। नमो शेतकरी योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक म्हणजेच की पैशांची मदत करणे हा आहे। या मदतीमुळे शेतकरी कर्ज न घेता बियाणे, खत आणि शेतीची साहित्य खरेदी करू शकतात। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतो आणि शेतकऱ्यांचा ताण देखील या ठिकाणी कमी होतो। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये देण्यामध्ये येत असतात। हे पैसे 3 भागांमध्ये मिळतात। प्रत्येक भागामध्ये 2,000 रुपये अशा पद्धतीने 3 हप्ते या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत असतात। प्रति हप्ता हा 2,000 रुपयांचा अशा पद्धतीने एका वर्षामध्ये 3 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यामध्ये येत असतात। तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेमधूनही या ठिकाणी पैसे देण्यामध्ये येत असतात। PM किसान योजनेचे 6 आणि नमो शेतकरी योजनेचे 6 अशा पद्धतीने एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना वर्षाकाठी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत असतात। आता नमो शेतकरी योजनेचा फायदा घेण्यासाठी काही नियम देखील आहेत। आता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी किती वाजेपर्यंत जमा होणार ते आपण पुढे बघूयात। आता या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेचा फायदा घेण्यासाठी काही नियम आहेत। शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावा। जे शेतकरी महाराष्ट्राचे रहिवासी आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जात असतो। त्यानंतर तो प्रधानमंत्री किसान योजनेमध्ये नोंदलेला असावा। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा या ठिकाणी 21वा हप्ता जमा झाला आहे, म्हणजेच की 21व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये जमा झाले आहेत। म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर फक्त अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होणार। जर तुमच्या देखील खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तरच आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। त्यानंतर सरकारी नोकरी करणारे किंवा आयकर भरणारे शेतकरी या योजनेमध्ये पैसे घेऊ शकत नाहीत आणि शेतकऱ्याकडे स्वतःची शेत जमीन असणे देखील अत्यंत आवश्यक आहे। अशा पद्धतीने फक्त पात्र असणाऱ्या आणि जे शेतकरी नियमामध्ये बसत आहेत जे शेतकरी निकषामध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आता तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का? जर तुमच्या खात्यावरती PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल तर 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता नमो शेतकरी योजना ही महाराष्ट्र सरकारची आहे आणि संपूर्ण रक्कम ही थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असते। त्यामुळे पैशांचा गैरवापर होत नाही आणि शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारते। एकदा शेतकरी पात्र झाला की शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असते। आता DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। सरकारने हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर लगेच साधारणतः 5 मिनिटाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत असतो। DBT म्हणजेच की
डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत असतो। त्यामुळे शेतकऱ्यांना देखील कसलीच काळजी करण्याची गरज नाही। आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता जमा होणार आहे। परंतु शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली असावी। सोबतच शेतकऱ्यांचे आधार कार्ड देखील बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल तर अशांनी ई-केवायसी करा। ज्या देखील शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। ही देखील कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। आता या ठिकाणी म्हणजेच की कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार हे तर आपण बघितलं आहे आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची थोडी माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केला। आता त्यानंतर नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते आपण आता बघूया। तर शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी बघू शकता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जाहीर या दिवशी थेट खात्यावरती जमा होणार 2000 रुपये। आता कोणत्या दिवशी हप्ता जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार हे देखील पाहणं अत्यंत आवश्यक आहे। आता सुरुवातीला काय सांगण्यामध्ये आलं होतं तर पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं सांगण्यामध्ये आलं होतं। परंतु पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही। त्यानंतर आता सांगण्यामध्ये आलं होतं 20 डिसेंबर पर्यंत हप्ता जमा होईल, परंतु 20 डिसेंबर या दिवशी देखील हप्ता जमा झाला नाही आणि आता या ठिकाणी 31 डिसेंबर या दिवशी देखील हप्ता जमा होणे अपेक्षित होते। परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे 31 डिसेंबर या दिवशी म्हणजेच की या दिवशी देखील हप्ता जमा होणार नाही, का तर काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमवण्यास उशीर होत असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे। आता 31 डिसेंबर ही तारीख या ठिकाणी महत्त्वाची होती। 31 डिसेंबर या दिवशी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होईल असं देखील वाटत होतं। प्रत्येक शेतकऱ्यांना आशा होते की 31 डिसेंबर या दिवशी तरी आमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, परंतु समोर आलेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा केला जाईल अशी दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे। म्हणजेच की राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृतपणे तारखेची घोषणा करण्यामध्ये आली नसली तरी या ठिकाणी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता हा हस्तांतरित केला जाईल अशी माहिती आहे। राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। खरं तर 31 डिसेंबर का होईना, म्हणजेच की 31 डिसेंबर या दिवशी तरी सरकारने हप्ता द्यायला पाहिजे होता, कारण की शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे। परंतु आता शेतकऱ्यांना देखील काळजी करण्याची गरज नाही। जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हप्त्याची रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा केली जाईल आणि सरकारच्या माध्यमातून देखील हप्ता वितरणाच्या हालचालींना आता वेग आलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशांनी ई-केवायसी करून घ्या। ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। तर अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत होती। साधारणतः जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच की तुमच्या खात्यावरती त्या 3 ते 4 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होण्याची दाट शक्यता आहे। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।